फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पुनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया भक्तीची काया, उदीची किमया साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा. साई बाबा, साई बाबा. कुणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असेल, क्रांतिकारक असेल तर त्याला गावाबाहेर काढता येईल. मग या फकीरड्याला तो क्रांतिकारक आहे असं दाखवायचं. शरद तुला सांगतो, अरे आपल्या शिर्डीचा तारणहार आलाय, गरिबांचा वाली आलाय. अजय, आता मी जाऊ आईकडं? हा कशाला? अरे तिला तुझं काही बी कौतिक नाही, तिला तिच्या त्या मानलेल्या लेकराच जास्त कौतिक. कशाला जातो? चल ये सोबतच. खरंच का ग? काय खरंच? आई माझ्यापेक्षा जास्त त्या फकीर बाबाला लेक मानते. हा मग मी का लटकं बोलते का तात्या? हा मला वाटलं मला ढकललं म्हणून आई त्या फकीर बाबाला ओरडल. अरे मी असती ना तर त्याच्याच डोसक्यात चांगला दगड घातला असता. आजी, हा म्या मारू का ग दगड? कोणाला? त्या फकीरड्याला मार मार. यो कोण? अरे तू कुठं खेळायचं, कधी खेळायचं, काय खेळायचं हे समज ठरवायला तुझी आजी अजून जिद्दी आहे. अशी अद्दल घडवणं त्याला की तुला पुण्यांदा त्रास द्यायची हिंमत होणार नाही त्याची. हा सई वय काय काय म्हणला? ए नांद्या बाईला, अरे तू एकतर खा तरी नाही तर ऐक तरी. दोन्ही बी काम एकाच वेळेला करतो आणि दोन्हीकडे माती घालतो. तो सावळ्या म्हणत होता की तो साई शिर्डीचा तारणहार आणि गरिबांचा वाली हाय. मग हे लागोलाग सरकारांच्या वाड्यावर का नाही सांगायला गेला? अरे मी आज सांगितलं ना वय, नाही म्हणजे सरकारच कळण्या अगोदर खातर कराय न का? हा? काय रे? म्हणजे यांनी सांगितलं तर यांचा रुबाब वाढल, तसं व्हायला नको त्या पाय असं केलंस ना. शो काय बी बोल तू. हा? मला कशाला असं वाटल? धनागाना तुम्ही आत्ताच्या आता जा आणि सरकारच सांगा. हा नाही दादा, नाही जा आणि सांगा आणि खा शिव्या. दादा आम्ही असं कधी बोललोय का? आणि दरवेळी तुम्ही आमची बाजू सावरून घेताय दादा. हा आता कशा पाय उचकटताय? अरे पण ह्यो आपल्यामध्ये दुई नका. हा आपलं समद्यांचं ध्यान त्या फकिरड्यावर ठेवूया. वा. ए नांदिया, बघितलं का आपली पोरं केवढी किंमत करतात आपली, आणि तू उगा काय बाय त्यांच्या डोसक्यात भरू नकास. नाही बरोबर, तू उद्या जाऊन सांग, सरकारांना सांग साई शिर्डीचा तारणहार झालेला आहे, गावाचा वाली झालाय. तू जाऊन सांग. गुरुवर मी माझी जबाबदारी पेलायला असमर्थ ठरलो.
एका लहान जीवाला वाचवताना दुसऱ्या लहान जीवाला दुखावलं. कुणाला दुखावलंस? तात्या, बाईजामाईचा लेख. म्हणजे गेल्या जन्मीच्या तुझ्या थोरल्या बहिणीचा लेख. हो. आणि या सगळ्या प्रकारात मी योग सामर्थ्य वापरलं. पर्याय नव्हता. पण तुमचं दर्शन तर लांबवलं ना. अरे पण इथे तर येतोयच ना. हो, किमान इथे तुमच्याशी संवाद होतो. तुमचा आवाज ऐकू येतो. तुम्ही कधी आला? माझं लक्षच नव्हतं. तुम्ही मला दिसतच नाही आहात. ये इकडे ये, मी तुझे डोळे पुसतो. ये. किती वेळ बघणार आहेस? तुम्ही म्हणा तर या कुणी जीव असेपर्यंत मी असाच राहायला तयार आहे. अंकुशा बाबा, तुम्ही आलाय, माझा विश्वासच बसत नाही. तुला शब्द दिला होता, कसोटी पार केलीस तर तुला मी दर्शन देईन. मग तू कसोटी पार केलीस, मी आलो. अरे हो, 2 पैक मिळवण्याच्या नादात तू जर जबाबदारीचं कर्तव्य विसरला असतास तर सामान्य माणसात आणि तुझ्यात फरक तो काय राहिला असता? म्हणजे मी हेच करणं अपेक्षित होतं. मला वाटलं मी तुमचं दर्शन पुढे ढकललं. अरे कर्तव्यापायी स्वतःला हवी असलेली अत्यंत प्रिय गोष्ट तू पुढे ढकलत होतास. जो असा वागतो त्यालाच परमेश्वर भेटतो. तुझ्या आधीच्या सगळ्या जन्मात, अगदी कबीरापर्यंत सगळ्यांना परमेश्वर भेटलाय, प्रसन्न झालाय. तुम्ही प्रसन्न तर परमेश्वर प्रसन्न. कबीर जन्मात तुम्हीच माझे गुरु होता आणि आताही तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्ही मला जन्म जन्मांतरी गुरु म्हणून लाभावं एवढीच माझी इच्छा आहे. गुरुवर, तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. बघितलत ना, जी प्रियन तात्याला खेळायला साईका अडवत होता ते. हा, पर तात्याला लागलंय. अव, मोठं संकट टळलं म्हणा. साई नसता तर किती अंगाशी आलं असतं ठाऊक आहे का? या साई नावाच्या फकिरड्याला शिर्डी गावातून बाहेर हाकलून द्यायचं. पुन्हा सरळ सरळ सांग की, आम्ही सांगतोय म्हणून तू नाही म्हणतोयस. कारण काय देऊ ते फक्त सांग. तू म्हणली तेच झालं. आज हिंदूराव साईची तक्रार घेऊन आलता. म्हणजे मी त्याला माघारी धाडलं, पर तो आता काही गप राहणार नाही. अरे देवा, तो तर साईच्या मागच लागल. आता देवा खंडेराया, तूच माझ्या साईचं रक्षण कर रे बाबा.
गुरुमंत्र मिळाला म्हणजे तुझं रक्षण होईल असं वाटलं का तुला? त्यासाठी गुरुमंत्राची काय आवश्यकता? अंकुशा बाबा, तुम्ही मला गुरु म्हणून लाभलात, त्याच वेळी माझ्या रक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली. पण मग गुरुमंत्र कशासाठी हवाय तुला? म्हणजे गुरुमंत्र देण्याचा विचार बदलला की काय? असं कुठे म्हटलं मी? पण गुरुमंत्र म्हणजे बंधन आलं. जोवर गुरुमंत्र घेत नाहीये तोवर तू स्वतंत्र आहेस. तुमचं बंधन ना, चालेल. काया वाचा मने मी तुम्हाला समर्पित आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते बंधन नाही, मी माझं कवच समजतो. पण गुरुमंत्र मिळाला म्हणजे वाट सोपी होते हा गैरसमज आहे. असं कुणाच्याही बाबतीत झालेलं नाही. उलट वाट खडतर होते. मला चालेल. ठीक आहे, देतो गुरुमंत्र. या 4 दिव्यांपैकी एक दिवा निवड. निवड. अशीच निवड करायची वेळ पुन्हा लवकरच येईल. तेव्हा 4ही दिवे उचलू शकणार नाहीस तू. कुठलाही एक दिवा निवड. का? मी ओवाळायला सांगितलं होतं? मग का ओवाळलं? ठाऊक नाही, मी स्वतःहून नाही ओवाळलं. जणू माझे हात धरून तुम्हीच तसं करवून घेतलं. बरं बरं, याचा उलगडा आता नाही होणार. पण योग्य वेळ आली की कळेल. श्रद्धा आणि सबुरी. झिपरे, अगं तुला बरं होतं ना? वय पर बा म्हंटले दुखणं कवटाळून बसायचं नाही, इसरायचं ना खेळायचं. चल इटी दांडू खेळू. होय, चल की. अगं हे काय? हे कांदा भाकर. कुणाला? शिर्डीच्या तारणहाराला. गरिबांचा वाली हाय त्याला. त्या देव माणसाला देऊ आणि मग खेळू. चल. अगं तुझं वय काय आणि तू बोलतेस काय? काय बोलते ते तरी कळतं का तुला? हे मी नाही म्हणत, माझे आईबा म्हणतात. त्यांनीच कांदा भाकर द्यायला सांगितलं आहे. तात्या येतो का तू? म्हणजे तर देव माणूस मला बी दिसल? हो, आणि तसं तू त्यांना आधी बी बघितलं आहेस की. त्यानंच तुम्हाला इथं झेललं होतं. तू त्या फकीरड्याबद्दल बोलतेस काय? काय जायचं नाही तात्या. का? असल्या फकीरड्या माणसांचा कोण भरोसा करणार? तुझा जीव वाचवताना माझ्या तात्याच्या कपाळाला केवढी खोक पडली त्यानं. ठाव नाही का तुला? ये असलेच लोक भुलवत्यात, समत्यांना फशी पाडत्यात. पर आईबा म्हणले की तो देव माणूस आहे म्हणून. शकू पाटलीला जास्त कळणार का तुझ्या आईशी बापसाला? हा, तात्या येणार नाही आणि तू बी जायचं नाही. म्या जाणार. माझा तर त्यानं जीव वाचवला आहे.
चल रे तात्या. सासूबाई अहो तात्याला बी जाऊ द्या की साईमुळेच तर मोठा अपघात टळला. अगं आई हायस का कोण आहेस तू? आपल्या काळजाच्या तुकड्याला नुसतं खर्चाटलं ना तरी घास गोड लागत नाही. आणि ज्याच्यामुळे तात्याला एवढं लागलं त्या फकीरड्याला भेटायला तू त्याला पाठवते. कमाल आहे बाई तुझी, कमाल आहे. अहो ते भी तर माझंच लेकरू आहे. हो ग बाई हो, त्योच तुझा आवडता लेख. आणि तात्या जो सौतीचा नावडता. तात्या तू नावडता हायस, नावडता एकदम कर्मदरिद्री म्हणजे फुटक्या नशिबाचा. आयुष्याची माया तुझ्या नशिबातच नाही. चालेल ना द्या, आधीच उशीर झालाय सरकार. अरे येऊ बघ साई. अरे फकरेड्या, सावताला शिर्डीचा तारणहार समजतो का काय? तारणहार तो एकच, त्यावर श्रद्धा ठेवा, सबुरीने राहा. यो कोण? सबका मालिक एक. याला कशाला आणलं इथं? अहो आम्ही नाही त्यो. अहो त्यांना कशाला बोलला होता? त्यांनी नाही आणलं, मीच आलो. काय बोलतो? हो हो, विचारा त्यांना. त्यांच्या आधी आलो, तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही कधी भेटाल याची वाट पाहत होतो. आत्ता का शेपूट आत घालून पळत इथं आलास? हा ना, काल ताट आज भोई सपाट. अरे काल मोठ्या ताटात सरकारने जबाब दिलता शिर्डीच्या मातीतून वेगळं होणार नाही म्हणून. पटलं असेल गावात तर उचल बांगडी होईल हे समजलं असेल म्हणून हे पेन पाय चाटायला इथं आला. अरे फकीरड्या, दिलेला सबूत विसरलास? अहो छे, शब्द लक्षात आहेत म्हणून तर आलो. नंदोबा, भैरोबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी आज येईन म्हणून. हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर मुजरा करायला आला नाहीस ना, म्हणून चाललंय समज. मग येतो मी, पण उद्या नाही. तुम्हाला इथे तुमच्या उंबऱ्यात येऊन मुजरा करायला हवं होतं ना, मी आलो. केला मुजरा, आता येऊ. दिलेला शब्द पुरा करायला आला म्हणजे स्वतःला काय हरिश्चंद्र समजतो का काय तू? सरकार नुसतं समजत नाही, समजा शिर्डीवाल्यासनी पटवून देतो या. आणि समजासनी वाटतंय की योच तारणहार आहे म्हणून. कोण आहेस तू? कुठून आलास? घडा घडा बोल आता. बोल घडा घडा, इथं बोल आता. आता फकीरडच आहेस तू का काही यागळा धर्म आहे तुझा? बोल बोल, खरं खरं बोल. चोऱ्या माऱ्या करताना पकडलं जाऊ नये म्हणून यो वेश घेतलाय? खरं खरं बोल, इतकं बोल आत्ता. हे ढगांनो, कुठून कुठून आलात सांगा. झाडांनो, तुमचं बी इथे कुठून आलं? कधी रुजलं काही आठवतंय का? हे पक्ष्यांनो, तुमची जात काय? बक्षीस की आणखीन कुठली? तुमचा धर्म कुठला?
या सगळ्यांची जी उत्तरं असतील तीच माझीही उत्तरं असतील. वेळाचं सोंग घेतलंय म्हणजे गाय करणार नाही तुझी. एकदा बोललो म्हणजे बोललो. या शिर्डी गावातून तुला बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही मी. अल्लाह मालिक. सरकार तुमच्या पुढं त्या कोते पाटलाच्या नजरेत बी भीती असती, दाखवत नाही बरं असती. या फकीरड्याच्या नजरेत जरा बी भीती नाही, बघितलं का? सर्वसाधारणपणे गरज निर्माण झाल्याशिवाय चाकोरी सुटत नाही. आहे त्या समाधानी राहण्याची वृत्ती असते. हे एका अर्थाने चांगलं आहे, पण त्याने दिलेल्या शक्तीचा, बुद्धीचा आपण इतरांसाठी वापरच करत नसू तर आपल्यात आणि मुक्या प्राण्यात काय फरक राहिला? भर दुपारी चारा खाऊन चिखलात बसून शांतपणे रवंथ करणाऱ्या म्हशीला पाहिलंय. सर्व जग जरी तिला घाण समजत असले तरी ती आपल्या सुखात मग्न असते. तिचे पोट भरलेले असते व अंगावरचा चिखलाचा थर दुपारच्या कडकडीत उन्हाच्या धगीपासून तिला वाचवत असतो. यापुढे काही करण्याची तिला आवश्यकता वाटत नसल्याने ती शांतपणे डबक्यात बसून असते. आपण तसेच तर झालो नाहीये ना? हे स्वतःला विचारा. इतरांना प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारले तर उत्तरं लवकर मिळतात. आणि उत्तर आपल्या आवडीचंच असावं हा हट्ट नसला की वास्तव समजतं. नंदी, भैरवा, आणि त्या वैद्याला उचलून घेऊन या इकडं. आता मलाच काहीतरी करावं लागणार. धना हा, तुम्ही त्या फकीरड्याला उकसवा.